तो मुस्लिम अल्पसंख्यक मुस्लिम जमात जो भी है वो मुरली अन्ना जी मोहड़ और जो देश के हमारे पंतप्रधान आदरणीय मोदी जी जो बनेंगे उनके लिए पूरा मुस्लिम समाज पूना शहर का और पूरे देश का उनको पाठिंबा दे रहा है। और मोदी जी इस बार आपकी बार 400 बार देश के पंतप्रधान बनेंगे। ही इज़ वन ऑफ द बेस्ट चॉइसेस वॉट एवर वी हैव। हमको जो दिख रहा है वो ही बेस्ट लग रहा है। और राहुल गांधी के जो थॉट्स है उसके जो भी मुद्दे लेके राहुल गांधी आया है वो मुद्दे आज तक कोई भी नहीं उठाया है। जैसा कि अनएम्प्लॉयमेंट का हो गया है, फिर आपने देखा है कि वो ओबीसी के बारे में बात कर रहा है, वो रिजर्वेशंस के बारे में बात कर रहा है। और जो दूसरी पार्टीज है वो लोग को कोई चीज़ का कंसर्न ही नहीं है। मुरली अन्ना मोहड़, इनके अलावा कोई चांस ही नहीं है बनने का। क्यों ऐसे लगता है? वही बनेंगे, उनका काम है। बाकी का तो पता ही नहीं, लेकिन काँग्रेस पार्टी को हम लाना चाहते हैं। माझ्या मते तर इकडं पूर्ण वन साईड BJPचंच आहे, कारण की झालं पण पाहिजे। मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी करोना काळात फार चांगल्या प्रकारे त्यांनी काम केलेलं आहे। आणि दुसरं म्हणजे लोक इकडे म्हणतात की मोदी मुस्लिम विरोधी भाषण करतात। पहिले तर मुस्लिम बांधवांना हे समजायला पाहिजे की मोदी मुस्लिम विरोधी भाषण नाही करत आहे, ते काँग्रेस विरोधी भाषण करतात, हे हायलाईट करून देतात। नमस्कार, टॉप न्यूज मराठीच्या कोण होणार खासदार या नव्या कोऱ्या कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण पुणे आणि महत्त्वाच्या अशा मतदारसंघांमध्ये फिरून इथल्या नागरिकांचा कौल कुणाला आहे, पसंती कुणाला आहे हे जाणून घेतोय। नागरिकांच्या मनातला नेमका खासदार कोण हे जाणून घेतोय। आत्ता मी पुण्यातल्याच अशा एका परिसरामध्ये आहे ज्या ठिकाणी मुस्लिम वोटर्सची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये आहे। आणि खरं तर असं बोललं जातंय की पुण्याच्या या पुणे लोकसभेमध्ये यंदाच्या निवडणुकीमध्ये मुस्लिम वोटर्स जे आहेत त्यांचं मतदान हे खरं तर खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे, कारण त्यावरतीच कदाचित कोण खासदार होणार हे ठरू शकतं। त्यामुळे आपण इथल्या नागरिकांशी बोलून इथल्या नागरिकांचा कौल नेमका कुणाकडे आहे हे जाणून घेणार आहोत। माझ्याबरोबर या ठिकाणी काही नागरिक दिसून येतात, त्यांच्याशी बोलूयात। नमस्ते, काय सांगाल तुम्ही, यावेळेस खासदार कोण व्हावा पुण्याचा, काय इच्छा आहे तुमची? माझी इच्छा आहे दंगेकर व्हावं, कारण माझं मत काँग्रेससाठी आहे। आणि मला पण असं वाटतं की एक चान्स राहुल गांधींना पण आपण देऊ, कारण तो कसं आता जसं APचं हे अरविंद केजरीवाल, तो एज्युकेशन काय बोलू आता, तो स्ट्रॉंग आहे, त्याच्याकडे एज्युकेशन आहे आणि त्याचं बॅकग्राऊंड स्ट्रॉंग आहे लिटरसीमध्ये। तसंच मला हे वाटते राहुल गांधी, त्यामुळे माझं मत आहे की माझं मत काँग्रेससाठी, आणि मला असं वाटतं की काँग्रेस यापुढे। ओके, बाकीचे कुठले कॅन्डिडेट्स तुमच्याकडे आले होते का, किंवा त्यांच्यात काही कमी वाटतंय का तुम्ही दंगेकरांचंच नाव घेताय? नाही, मोस्टली कसं आहे माझं की काँग्रेससाठी आपण देऊ। माझं असं स्पेसिफिक माझं सांगू तर मला काँग्रेस आवडते आणि मला यावेळी काँग्रेसचा चान्स द्यायचा आहे। दुसरे काय करायचं नाही करायचं ते वेगळी गोष्ट आहे। नक्कीच, तुम्ही काय सांगाल, तुम्हाला काय वाटतं कोण खासदार व्हावं यावेळी? मला पण वाटतं की दंगेकर साहेबच खासदार व्हावं। काय कारण म्हणजे त्यांचं काम चांगलं आहे, ते माणूस चांगले आहे आणि ती पार्टी चांगली, बस एवढंच बोलायचं मला। मैं तो मैडम भारतीय जनता पार्टी के उम्मीदवार मुरलीधर मोहोळ को मैं सपोर्ट कर रहा हूँ। उसका कारण ऐसा है कि उनका काम हमने खुद ने देखा हुआ है। एज अ यंग जनरेशन जो उन्होंने काम किया हुआ है, कोरोना काल में बोलिए, अभी हॉस्पिटलाइजेशन के बारे में बोलिए, या किसी भी सेक्शन में बोलिए, उनका काम दिखता आ रहा हुआ है। आज इसी सरकार के दौरान पुणे को मेट्रो सिटी मिली। मेट्रो सिटी का सैंक्शन बहुत पहले होने के बाद भी अब भी हमें मेट्रो सिटी मिली। आप शैक्षणिक में देखने जा रहे हो तो शैक्षणिक में हमारे कई सारे विद्यार्थी, वो कोई भी कास्ट के रहने दो, उन्हें प्रगति मिल रही है। आप हॉस्पिटलाइजेशन में देखने जा रहे हो तो सब तरफ अभी हमें सरकारी अस्पताल में भी प्राइवेट के जैसा इलाज मिल रहा है, ये इसी सरकार में मिल रहा है। जब मुरलीधर मोहोळ महापौर थे उस वक्त उन्होंने पुणे की इतनी प्रगति की। ऐसे ही व्यक्तिमत्वों का अगर हम खासदारकी में भेजते आगे भेजते तो हमें ये पूरी श्योरिटी है कि वो हमारे पुणे का बहुत अच्छी प्रगति लाएंगे। पुण्याचा खासदार रवींद्र दंगेकर। का असं म्हणतात? विचारसरणी चांगली आहे आणि त्यांचं काम आहे। त्याच्या व्यतिरिक्त जे सर्वांना घेऊन विकासासाठी काम करण्याची जी क्षमता आहे ती त्यांनी नगरसेवक म्हणून आहे ना चांगली पार पाडली। त्याच्यानंतर आमदारकीला सुद्धा ते चांगल्या मताधिक्याने विजयी झाले। काय
बेसिक समस्या आहेत. सर्वात मोठी समस्या तर ही जे घटक पक्ष जे एक पक्ष आहे ते जातीमध्ये मतभेद आणि जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रश्न करता हा सर्वात मोठा प्रश्न आहे. बाकी मूलभूत जे गरजा आहेत त्या तर आहेतच. पाणी आहे, शिक्षण आहे. इस बार का खासदार तो मुरली अन्ना ही बनेंगे. काम है उनके अच्छे, लॉकडाउन वगैरह में कोविड पीरियड में उन्होंने काम किया है, उस वजह से बनेंगे. बाकी दो जो उम्मीदवार हैं उनके बारे में क्या राय है? उनका क्या है, हम तो क्या है मुरली अन्ना के सपोर्ट में ही है, उनके ही काम कर रहे. काय वाटतं तुम्हाला कोण होईल खासदार? पुणे शहरात खासदार मुरली अण्णा मोहोळच हे होतील. कारण की देशामध्ये जे मोदीजींनी जे 10 वर्षामध्ये जे काम केलेलं आहे, ज्या अल्पसंख्याकमध्ये त्यांनी काम केलेलं आहे, 3 तलाकसारखा कायदा असेल, शादी शगुनसारखा जो मुस्लिम महिला जर लग्नाच्या अगोदर जर ग्रॅज्युएशन जर करत असेल तर त्याला 51,000 रुपयाचं शादी शगुन हा बक्षीस दिलं जातं मोदी सरकारकडून. तर पुणे शहरामध्ये मुरली अण्णाशिवाय पर्याय नाही आहे आणि मुरली अण्णा हेच खासदार होतील. पुण्याचा खासदार रवींद्र दंगेकर होण्याचे चान्सेस जास्त दिसत आहेत आता सध्या. कारण की काल जी राहुल गांधींची सभा झाली आणि राहुल गांधींनी जे जनतेला आश्वासन दिलेलं आहे त्या आश्वासनामध्ये जनतेला थोडी सिक्युरिटी वाटत आहे, भारताचं भविष्य दिसत आहे आणि एक चांगलं नेतृत्व दिसत आहे. त्यामुळे इंडिया गठबंधनची सीट येण्याची शक्यता जास्त वाटत आहे कालपासून. याच्या आधीपर्यंत काही सांगणं उचित नाही आहे. कारण की याच्या आधीपर्यंत अशी काही जास्त आम्हाला हे लक्षात नाही आलं की फाईट टफ आहे किंवा वन साईड आहे, काही लक्षात येत नव्हतं. पण कालपासून असं चित्र दिसून येतं आहे की रवींद्र दंगेकरांची सीट लागण्याचे चान्सेस जास्त आहेत. कारण की आता त्यांच्याकडे प्रामाणिक आणि खंबीर नेतृत्व आलेलं आहे. इंडिया गठबंधनमध्ये राहुल गांधींनी जे पदयात्रा काढली किंवा मणिपूरच्या विषयावर त्यांनी जे पुढाकार घेतला, जनतेमध्ये स्वतः चालून गेले, त्यांनी जे आपलं कॅरेक्टर जनतेमध्ये आणलेलं आहे सध्या, तर पप्पूसारखा विषय राहिलेला नाही आहे. एक खंबीर नेतृत्व काँग्रेसकडे आलेलं आहे आता. आणि त्याच्यात भारताला किंवा भारतामध्ये आता सध्या यूथ जास्त आहे. त्या यूथप्रमाणे त्यांना यूथ नेतृत्व पाहिजे. ते राहुल गांधींमध्ये दिसून येते लोकांना. आणि काल त्यांनी जी त्यांची भूमिका मांडली, पक्षाची भूमिका मांडली किंवा भविष्यात त्यांनी त्यांचा जो मॅनिफेस्टो डिक्लेअर केलेला आहे तो खूप छान दिसतंय. म्हणजे ते फक्त वादे नाही आहेत किंवा जुमला नाही आहे, काहीतरी होईल अशी सर्वांना आशा आहे त्यांच्याकडून. पुण्याचे मुद्दे म्हणजे एक ट्रॅफिकचा मुद्दा आहे मोठा. त्या व्यतिरिक्त असं काही म्हणजे पुणे जे आहे ते विद्येचं माहेरघर आहे. राजकारण एकदम सुसज्ज म्हणजे समंजस राजकारण आहे पुण्याचं. तर पुण्यात असे काही फारसे मोठे मुद्दे नाही आहेत. फक्त मुद्दे जे उरलेले आहेत ते ट्रॅफिकचे आणि रुंदीकरणाचे मुद्दे आहेत मोठे. जी जनतेला फॅसिलिटी लागते, मूळ गरजा ज्या आहेत, बेसिक नीड्स, त्यांच्यामध्येच प्रॉब्लेम आहे. बाकी काही असं पुण्याची जनता खूप समंजस आहे. सर्व समाजाचे लोक समंजस आहेत. पुण्यामध्ये तसला काही आम्हाला आजपर्यंत तर असं काही दिसून आलेलं नाही आहे किंवा जे काही चिरीमिरी होतं त्याला काही पर्याय नाही आहे. क्या बताएंगे कौन बनेगा खासदार इस बार? पुणे का खासदार मुरली अण्णा जी मोहड़ी बनेंगे. क्यों ऐसा लगता है आपको? अभी तक जो भी 10 साल में मोदी जी ने, देश के जो पंतप्रधान हैं, उन्होंने जो योजना लाए, उन्होंने मुस्लिम लोगों का ऐसा बांटे नहीं कि मुस्लिम लोगों के लिए, औरतों के लिए सुकन्या योजना, मातु वंदना योजना, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, ये सब मोदी जी ने जो योजना लाए, उन्होंने जाति पाति का राजकारण नहीं करे और मुस्लिम लोग इसमें नहीं रहेंगे ऐसा कोई भी पेपर में, कोई भी रिकॉर्डिंग में, कोई भी इसमें अपने का अभी तक देखा नहीं. तो मुस्लिम अल्पसंख्या और मुस्लिम समाज जो भी है वो मुरली अण्णा जी मोहोड़ और जो देश के हमारे पंतप्रधान आदरणीय मोदी जी जो बनेंगे, उनके लिए पूरा मुस्लिम समाज पुणे शहर का और पूरे देश का उनको पाठिंबा दे रहा है. और मोदी जी इस बार, अब की बार 400 बार देश के पंतप्रधान बनेंगे. मुरली दलोर तो उनका ही चल रहा है प्रसार ज़्यादा. काम है ना, काम करते हैं काम. क्या बताएंगे अंकल आप, आपको क्या लगता है? अभी यही जो बोले वो. हाँ हाँ. काल आपण पुण्यातल्या काही प्रभागांमध्ये फिरलो आणि मुस्लिम बांधवांशी बातचीत केली. आज सुद्धा आपण उरलेल्या काही भागांमध्ये जाऊन त्यांची मतं जाणून घेणार आहोत. माझ्याबरोबर या ठिकाणी काही नागरिक आहेत. काय सांगाल तुम्ही, कुणाला सपोर्ट करताय, कोण खासदार होईल असं वाटतं?
माझ्या मते तर इकडं पूर्ण वन साईड बी जे पीचंच आहे, कारण की झालं पण पाहिजे. मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी करोना काळात फार चांगल्या प्रकारे त्यांनी काम केलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे लोक इकडे म्हणतात की मोदी मुस्लिम विरोधी भाषण करतात. पहिले तर मुस्लिम बांधवांना हे समजायला पाहिजे की मोदी मुस्लिम विरोधी भाषण नाही करत आहे, ते काँग्रेस विरोधी भाषण करतात आहे. हे हायलाईट करून देतात. इकडं मुसलमान लोकांना आत्ममंथन करण्याची फार गरज आहे की मोदींनी जे सांगितलेलं आहे की काँग्रेस कशा प्रकारे मुसलमान लोकांचा वापर करतात आहे, की त्यांना खोटे आश्वासन आहे की आम्ही पूर्ण आरक्षण देणार, गौमास सुरू करणार, हे खोटे मॅनिफेस्टोमध्ये टाकून ते लोकांना कसं भडकवतात. आणि मुसलमान समाजाला पण हे कळलं पाहिजे की भारतामुळे आम्ही आहे, आमच्यामुळे भारत नाही आहे, किंवा आमच्यामुळे ही सरकार आम्ही कुठली उभी करू शकतो किंवा कुठली सरकार आम्ही पाळवू शकतो. हे फक्त एका मुसलमान घटकामुळे होत नाही. तर आम्हाला या सर्व घटकांबरोबर मिसळून आणि भारताच्या प्रगतीसाठी आम्हाला मतदान करावं लागणार. आणि माझ्या मते तर तुमच्या माध्यमातून मी सर्व मुस्लिम बांधवांना हेच सांगू इच्छितो की तुम्ही फक्त आणि फक्त मुरलीधर मोहोळ यांनाच मतदान करा आणि मोदीजींना पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान बनवा. बाकीचेही 2 उमेदवार आहेत, ते उमेदवार तुमच्याकडे कधी आले होते का प्रचाराला, किंवा त्यांच्यात काही कमी असं वाटतंय का? तुम्ही जर बाहेर विचारलं असेल तर तुम्हाला कळण्यात येईल की बाकीचे 2 उमेदवारमध्ये जे रवींद्र दंगेकर आहे, जेव्हा पूर्ण अख्खं भारत राम मंदिराचं जश्न करत होतो त्यावेळेस पूर्ण भारत फक्त राम मंदिराचं जश्न करत होतं, पण त्यावेळेस रवींद्र दंगेकरांनी बाबरी मस्जिद तोडलेला आणि त्याच्यावरती श्रीरामचा फोटो लावलेला असा, म्हणजे ते बाबरी मस्जिद तोडण्याचा जश्न आणि राम मंदिर बांधण्याचा जश्न असे 2 जश्न ती लोक साजरी करत होती. आणि आता ते म्हणतात की आम्ही मुस्लिम सपोर्टर्स आहे. हे सगळं चुकीचं आहे. एकदा ते निवडून आले की आमदारकीला आल्यानंतर तुम्ही कसबा मतदारसंघात जर विचारलं तर आमदार भेटत नाही. आता खासदार झाले तर ते तर दिसणारच नाही आम्हाला. आणि दुसरे जे आहे वसंत मोरे, ते तर उगीच थांबलेले मला असं वाटतं. त्यांच्याबद्दल तर काही जास्त मी बोलू शकत नाही, कारण की त्यांचा जनसंपर्क काहीच नाही, 0 जनसंपर्क आहे त्यांचा. ही इज़ वन ऑफ द बेस्ट चॉइसेस. वॉट एवर वी हैव, हमको जो दिख रहा है वो ही बेस्ट लग रहा है. और राहुल गांधी के जो थॉट्स है, उसके जो भी मुद्दे लेके राहुल गांधी आया है वो मुद्दे आज तक कोई भी नहीं उठाया है. जैसा कि अनएम्प्लॉयमेंट का हो गया है, फिर आपने देखा है कि वो ओबीसी के बारे में बात कर रहा है और रिजर्वेशंस के बारे में बात कर रहा है. और जो दूसरी पार्टीज है वो लोग को कोई चीज़ का कंसर्न ही नहीं है कि पब्लिक के बारे में सोचो, क्या कर रहे हैं क्या नहीं कर रहे हैं. वो सिर्फ अपनी बारे में सोच रहे हैं, 22 लोगों के बारे में सोचते हैं. लोग आपने देखना चाहिए शेतकरी के क्या हाल हो रहे हैं, अनएम्प्लॉयमेंट क्यों बढ़ रहा है इतना, यहाँ पे लोगों को क्यों तकलीफ़ें बढ़ रही है, कोविड के बाद में क्या तकलीफ़ें हुई, नोटबंदी के बाद में क्या तकलीफ़ हुई, 10 साल के अंदर तुमने क्या प्रोग्रेस करे. क्या लाइट 10 साल पहले नहीं थी, क्या रोड 10 साल पहले नहीं था, क्या पानी 10 साल पहले नहीं था. ये दिस पीपल आर टेलिंग कि ये लोग नहीं दिया. फिर कांग्रेस ने क्या दिया 70 साल ने, सब कांग्रेस ने तो दिया था. ये लोग ने क्या किया, कुछ नहीं किया है. पब्लिक को यही आके बोलना है उन्होंने कि 10 साल में उन्होंने करे क्या. हम तो कांग्रेस को सपोर्ट करेंगे, कांग्रेस को ही सपोर्ट करेंगे हम. क्यों? लेकिन कांग्रेस के कैंडिडेट का नाम पता है आपको? कि अभी जो हालत चालू है ना फिलहाल में, जो हमने देखे अभी कोरोना के बाद में, लॉकडाउन के बाद में, तो उस हिसाब में जो काम करना चाहिए था वो काम नहीं हो गया. असल जो पहले कांग्रेस काम किया था ना, बहुत अच्छा काम था, खुद भी खा रही थी और दूसरों को भी खिला रही थी. लेकिन अभी के जो पार्टी वगैरह है वो ऐसा काम नहीं कर रहे हैं अभी, तो इसके लिए हम कांग्रेस को ही सपोर्ट करेंगे. मोदी जीतेगा, मुरलीधर मोहन. और ऐसा क्या लगता है आपको, क्या काम किया है उन्होंने? काम है उनका. तो जनता ठरवेल ना. पुण्याच्याबद्दल बोलताय ना तुम्ही, जनताच ठरवेल ना. काय इच्छा आहे तुमची? काम करणारा खासदार व्हावा, लोकांचे प्रश्न सोडवणारा खासदार व्हावा. काय प्रश्न आहेत सध्या पुण्याचे? भरपूर प्रश्न आहेत. वाहतुकीचे प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे, महागाईचा प्रश्न आहे. प्रश्नाचे ढीग आहेत असे. सध्या 4 उमेदवार आहेत पुण्यामधले, तर तुमचा पाठिंबा कसं कुणाला? असं हे गुप्त मतदान पद्धती आहे आपल्या इथे. असं ओपन कसं करू शकतो मी. क्या लगता है आपको इस बार पुणे के खासदार कौन बनेंगे? मुरली अन्ना मोहोळ, इनके अलावा कोई चांस ही नहीं है बनने का. क्यों ऐसा लगता है? वही बनेंगे, उनका काम है. बाकी के दोनों उम्मीदवार का नहीं है क्या? उनका नहीं जानता हूँ मैं, मुरली अन्ना का जानता हूँ, वही बात कर रहा हूँ आपसे. 4 कैंडिडेट्स है अभी पुणे में, आपको क्या लगता है किसको आप सपोर्ट करते हैं, कौन बनेगा पुणे का खासदार? आज पुणे का खासदार सिर्फ अभी कांग्रेस को ही वोट करना चाहते हैं, दंगेकर को.
क्यों लेकिन ऐसा क्या काम किया है? वो आदमी अच्छा है, उनका काम भी अच्छा है, इसलिए हम उनको वोट देना चाहते हैं। बाकी के भी कुछ कैंडिडेट्स हैं, उनके बारे में क्या सोचते हैं? बाकी का तो पता ही नहीं, लेकिन काँग्रेस पार्टी को हम लाना चाहते हैं। काय सांगाल, काय वाटतं तुम्हाला कोण होईल खासदार? पुणे लोकसभेतून 100% मुरलीधर अण्णा मोहोळ हे लाखोच्या मताधिक्याने खासदार होतील. का असं वाटतं? एक सुशिक्षित उमेदवार या पुणे शहराला लाभलेला आहे. ते पुणे शहराचे माजी महापौर आहे. कामाचा त्यांना दांडगा अनुभव आहे पुणे शहराचा आणि 20 वर्ष ते नगरसेवकसुद्धा होते. आणि या पुणे शहरामध्ये जे अल्पसंख्याक समाजाची अपेक्षा आहे ते पूर्ण अपेक्षा मुरलीधर अण्णा मोहोळ हे पूर्ण करतील अशी आशा अपेक्षा समाजाला आहे. कारण रोजगारचा मुद्दा असेल, या ठिकाणी केंद्र शासनाचे जे योजना आहे ते सोयीस्करपणे लवकरात लवकर उपलब्ध या खासदाराच्या माध्यमातून समाजामध्ये होईल याचा एक आनंद आम्हाला आहे. म्हणून पुणे शहराचा अल्पसंख्याक समाज हा जास्त प्रमाणावर मुरलीधर अण्णा मोहोळ यांचा विविध विधानसभामध्ये विविध क्षेत्रामध्ये सत्कार आणि सन्मान करताना आपण सुद्धा देखील बघितलं असेल. दोन्ही उमेदवार बाकीचे जे आहेत ते तुमच्याकडे आले होते का, किंवा त्यांचा प्रचारात तुम्ही कधी पाहिलं आहे का? नाही, आमच्याकडं जे मुरलीधर अण्णा मोहोळची जी कमिटी आहे, त्यांची जी लॉबी आहे ते घरोघरी पोचलेली आहे. त्यांचे पॅम्पलेट पुणे शहरामध्ये अल्पसंख्याक समाजाच्या घरोघरापर्यंत पोचलेले आहे. त्यांचा प्रचार आणि प्रसार चांगल्या माध्यमातून होत आहे, त्यामुळे आम्हाला समाधान आहे. तर कोण होणार खासदार या आपल्या कार्यक्रमात आपण मुस्लिम बांधवांशी चर्चा केली आहे. त्यांच्या मनात कोण उमेदवार आहे, त्यांच्या मनातला खासदार कोण आहे याबाबत आपण चर्चा केली. यामध्ये आपल्याला प्रकर्षाने जाणवतं आहे की हे सगळेच बांधव पुण्याच्या विकासावरती अतिशय बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि त्याचमुळे त्यांचा पाठिंबा हा विविध उमेदवारांना असल्याचं पाहायला मिळतं आहे. मात्र हेच उमेदवार पुण्याचं जे निवडणूक होईल, पुण्याचं जे मतदान होईल त्यामध्ये खूप प्रामुख्याची भूमिका बजावताना दिसणार आहेत. कारण या मतांवरती इथलं जे राजकारण आहे, इथला निकाल काय लागणार हे पण डिपेंड आहे. त्यामुळे हे मतदार नेमके कुणाला मतं देणार आणि 4 जूनला निकाल कोणाच्या बाजूने लागणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन पियुष येरवडेकरसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. गुरुकृपा ट्रॅव्हल्सची सुनियोजित टूर. उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा. पुणे ते दिल्ली, दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे. प्रवास भाडे प्रत्येकी फक्त 38,500 रुपये. कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी 45,000 रुपये. पहिला ग्रुप 10 मे 2024, दुसरा ग्रुप 24 मे 2024 आणि तिसरा ग्रुप दिनांक 6 जून 2024. 15,000 ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. गुरुकृपा ट्रॅव्हल्स, गजानन महाराज खेडेकर, 94-220-25024, 99-237-16262, 94-235-25427 आणि शुभम गजानन खेडेकर 899-66-2004. त्वरा करा, आजच आपलं सीट बुक करा. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.